तर सगळ्यात पहिला परिणाम पावसाळ्याचा वर्षा ऋतूचा तुमच्या अग्नीवर होतो. पावसाळ्यामध्ये जी अंगदुखी जाणवते त्याच्यासाठी रामबाण उपाय म्हणजे एरंडेल तेल. तुला 5 दिवसात फरक दिसेल की तुझ्या गुडघ्याची सूज कमी होईल. मग आपल्याला इच्छा होते भजी खायची. सो ही ओव्याची भजी जर घरी केली आणि ती खाल्ली तर कांदा भजी खाऊन जो त्रास होतो तो होणार नाही. जर बाहेरचं अन्न सेवन करताय तर आठवणीने घरी आल्यावर गरम पाणी प्यायला पाहिजे. ज्या ज्या ऋतूत जे जे पिकतं ते आपण खायला हवं. शिळं अन्न खाऊ नका. शिळ्या अन्नाचे दुष्परिणाम सगळ्यात वाईट असतात. चुना असतो बघ तांदूळ, तो मी सांगेन की पावसाळ्यात नक्की खा. मिठाने जरी तुम्ही दात घासले तरी सुद्धा दातावरती जमलेलं प्लाक दूर होत असतं. अरे बऱ्याच जणांचं तोंड कोरडं असतं कारण चुळच भरत नाहीत, पाणीच पित नाहीत. ज्यांना सायनस आहे, सर्दी खोकला आहे, त्यांनी पाण्याचा काढा घ्यायचा आहे. पावसाळ्यामध्ये आठवड्यातून एकदा आपल्याला मुद्दाम विड्याचं पान खायचंय. फळं खाताना काळजी काय घ्यायची, ती आपल्याला रात्री 8 नंतर नाही खायची. तुमच्या घामाला वास येतोय, काहीतरी बिघाडे. तुमची लघवी पिवळी होते, काहीतरी शरीर सिम्पटम देतंय. तुरटी पाण्यात मिक्स करून पाय त्यांनी धुतलेत तर तुम्हाला असं जाणवेल की घामाचा वास येणं कमी झालं. खोबरेल तेल त्याच्यासारखी संजीवनी नाही. दूध आणि पोळी एकत्र खायची नाही. चहा चपाती तर बंदच करायला हवी. फळ आणि दूध एकत्र नाही घ्यायचंय. आंघोळीसाठी बऱ्याचदा लोक गार पाणी वापरतात, तर प्लीज हे चुकीचं आहे. प्रत्येक ऋतूनुसार त्वचा बदलत असते. तेल किती प्रमाणात लावावं ह्याला सुद्धा महत्व आहे. म्हणून उकळवून थंड केलेलं पाणी त्यांनी घ्यायला सांगितलंय. काळे डाग येतात, पिगमेंटेशन येतं. मग हे ट्रीट करण्यासाठी रोज नामस्मरण करा. ही आपली चक्र ऍक्टिव्ह झाल्यावर आपला सेल्फ कॉन्फिडन्स चांगला वाढतो. त्या छोट्या उपायांमधून आपण आपल्या घरच्यांची काळजी घेऊ शकतो. तीही काही गोष्टी असू देत, जर तुझं मन नीट नसेल, तुझं शरीर नीट नसेल तर ते सगळं विफळ आहे. रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. आपलं मन असंच असावं, हिरवगार कायम. घन घन मावला नभी दाटल्या कोसळती धारा. नमस्कार, मी प्रणाली मोरे. विचार प्रणालीच्या प्लॅटफॉर्मवर आज मी एक छान असा विषय तुमच्यासाठी घेऊन आली आहे. कारण पावसाळा येतोय, अर्थात आपल्या सगळ्यांचे धाबे दणाणले असतीलच. कारण कसं वातावरण चेंज झालं, सीझन चेंज झाला की पटापट आजार आपल्या घरात येतात. मग आपल्याला असं सगळी शस्त्र घेऊन सज्ज राहावं लागतं. आणि त्याचसाठी मी आज तुमच्या भेटीस आणलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या तन्वी हर्बलच्या डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर. अर्थात त्या इतक्या सुंदर बोलतात, इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत इतकं सगळं छान समजावतात. त्यामुळे तुमच्या आमच्यासाठी ही खास पर्वणी असणारे आजचा हा पॉडकास्ट. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी जसं म्हटलं तसं की तुमचं बोलणं आम्हाला खूप आवडतं. त्याहूनही महत्त्वाचं, तुम्ही ज्या साध्या सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी सांगता त्या पटकन कळतात. त्यामुळे मला वाटतं माझ्यासोबत आज माझे प्रेक्षकही उत्सुक आहेत पावसाळ्याविषयीचा हा सगळा पॉडकास्ट ऐकायला. मी असं म्हटलं कारण पावसाळा आला की आपण, जसं मी म्हटलं तसं, की सगळी शस्त्र करून आपण सज्ज राहायला पाहिजे. कारण आजार पटापट येतात. आणि मग काय होतं याच्यामुळे, वातावरण चेंज होतं आणि पटापट आजार येतात. बरोबर. आयुर्वेद या बाबतीत काय सांगतो, कसं सज्ज राहा? वर्षा ऋतुचर्या म्हणजे आयुर्वेदाने आपल्याला ना ऋतूनुसार ऋतुचर्या सांगितली आहे. जर त्या गोष्टी आपण फॉलो केल्या ना तर आपण खरंच आजारी पडत नाही. मग कसं आहे की आपल्याला देवानी असं घडवलं आहे की आपल्या शरीरामध्ये जे प्रत्येक ऑर्गन्स आहेत ना त्यांना एक स्वतःची अशी सिस्टीम आहे. ते स्वतःला रोज डिटॉक्स करत असतात. टॉक्झिन शरीरातनं मूत्र, मल, घाम यामार्फत बाहेर टाकत असतो आपण. आणि हा एक फिटनेसचा मोठा स्रोत असतो. पण हे जसे ऋतू बदलतात ना, तर पिंडी ते ब्रह्मांडी हा जो सिद्धांत सांगितलाय त्यानुसार ऋतू बदलला की आपल्या शरीरामध्ये बदल होतो. आता तू जसं म्हणालीस की आत्ता खूप उन्हाळा आणि आता उन्हाळ्यातनं उडी जाणार डायरेक्ट पावसाळ्यात. सो हा जो संधी काळ आहे 15 दिवसांचा, हा खूप महत्त्वाचा आहे की या काळामध्ये आपण एका ऋतूमधनं दुसऱ्या ऋतूमध्ये स्वतःला शिफ्ट करत असतो. एकदम उन्हाळा असतो बघ, तेव्हा स्किन ड्राय असते, आपल्याला सारखी तहान लागत असते, असं वाटत असतं माठातलं फ्रीजमधलं पाणी सतत प्यावं किंवा सतत आंघोळ करावी, घाम येऊ नये. आणि आता ही परिस्थिती बदलणार आहे. आणि मग ह्याचा परिणाम कुठे होतो, तर सगळ्यात पहिला परिणाम पावसाळ्याचा वर्षा ऋतूचा तुमच्या अग्नीवर होतो. जाठराग्नी तुमचा मंद होतो आणि मग आपल्याला आपली इम्युनिटी कमी होते. एक सिस्टीम आहे, अग्नी मंद झाला, इम्युनिटी वीक झाली, रोगांना तुम्ही आमंत्रण दिलंय. म्हणून मग सगळ्यात पहिले सोपा आणि महत्त्वाचा उपचार म्हणजे काय, तर जसा पावसाळा सुरू झाला तसा नियमित तुम्ही पाण्याचा काढा घ्या.
पाण्याचा काढा म्हणजे काय, आपण काय म्हणतो काढा केला म्हणजे काय, उकळलं, सगळे इन्ग्रेडियंट्स घातले आणि तो उकळून आपण काढा बनवला. तसा हा पाण्याचा जो काढा असतो, गरम पाणी घ्यायचं म्हणजे करायचं. साधारण तुम्ही 4 कप पाणी केलं तर ते उकळवून तुम्हाला 1 कप करायचं आहे. पण एवढा वेळ नसेल तर 1 कपाचं पाणी उकळवून तुम्ही अर्धा पाव कप केलं आणि ते कब्बशीने गरम गरम प्यायलं तर ज्यांना उन्हाळ्यानंतर जो पावसाळा येतो तेव्हा सर्दी, खोकला, शिंका हा जो त्रास होतो, म्हणजे सततची सर्दी आहे, त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय ठरतो. म्हणजे आपली लहान मुलं असतील तर आपण घरातल्या सगळ्यांनी हा एक प्रोटेक्शन म्हणून काढा घ्यायला काहीच हरकत नाही. आज आपल्याकडे आपली आजी आपल्याला सांगते, पाऊस येणार आहे हां, आता काळजी घ्या, पाऊस काढा सुरू करा. तप्त शीत जल म्हटलंय. तप्त शीत जल म्हणजे काय, उकळवून थंड केलेलं पाणी प्या, असं चरकाचार्य म्हणतात. की त्यामुळे तुमचा अग्नी मंद होत नाही. अग्नी मंद झाला की तुम्हाला आजार होणार नाही. आता बघ, वेगवेगळ्या प्रकारचे आपण काढे घेत असतो. तर आता पाऊस आला, वॉटर बॉर्न डिसीज वाढतात. म्हणजे काय, टायफॉइड आला त्याच्यामध्ये, किंवा उष्णतेमुळे होणारे त्रास आले, चिकनगुनिया, डास. म्हणजे सगळ्या प्रकारची स्वच्छता आपल्याला ठेवायला हवी. सगळ्यात पहिले तुमचं घर स्वच्छ ठेवायचं आहे आणि तुमचं शरीर स्वच्छ ठेवायचं आहे. आणि मग त्यासाठी ज्यांना अपचन आहे, ज्यांना लूज मोशन्स होतात, त्यांनी धने, जिरे आणि ओवा हे समप्रमाणात घ्यायचं. ओवा थोडा कमी घ्यायचा कारण तो उष्ण आहे. हे सगळं एकत्र करून याचा काढा करायचा आणि तो सकाळी घ्यायचा आहे. ज्यांना पावसाळ्यामध्ये असं जाणवतं की भूकच लागत नाही, पोटात दुखतंय किंवा सतत लूज मोशन्स होत आहेत, त्यांनी हा काढा घ्यायचा आहे. ज्यांना पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्याची भीती वाटते, त्यांनी तुळस, मिरी, त्याच्याबरोबर थोडीशी बडीशोप, का तर बडीशोप पाचक आहे, त्याचबरोबर थोडीशी लवंग, हे सगळं घालून उकळून काढा घ्यायचा आहे. आता आपण म्हणू की हे रोज रोज घ्यायचं आहे का, तर हे उष्ण पडेल ना. बरोबर. आठवड्यातनं 2 ते 3 दिवस हा काढा आपण आरामात घेऊ शकतो, की ज्यांनी आपली इम्युनिटी आपण स्ट्रॉंग ठेवतो. आता आपण प्रत्येक वेळी विचार करतो की पाऊस आल्यावर आपल्याला खावंसं वाटतं सगळं. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, मग आपल्याला इच्छा होते भजी खायची. मग अशा वेळी आपण ओव्याची भजी खायला हवी. बघ, ओवा कसा आहे, पाचक आहे, तो आपल्या अग्नीला जागृत ठेवतो. सो ही ओव्याची भजी जर घरी केली आणि ती खाल्ली तर कांदा भजी खाऊन जो त्रास होतो तो होणार नाही. म्हणजे कांद्याची भजी पण खा, ओव्याची खा, बटाट्याची खा, पण हे सतत करून चालणार नाहीये. कारण गरम गरम तळलेलं जेव्हा आपण खातो तेव्हा कुठेतरी आपल्याला थ्रोट इन्फेक्शन होतं आणि थ्रोट इन्फेक्शन झालं, घसा खवखवणारे, घसा खवखवला की आहार चुकीचा घेतल्यामुळे दोष बिघडले, मग ज्वर संप्राप्ती, किंवा आपण म्हणतो एक एक प्रकृती आपली बिघडते. आता पावसाळ्यामध्ये बघशील ना तर ओपीडी मध्ये फुल लहान मुलं भरलेली असतात. म्हणजे मुलं, जास्तीत जास्त मुलं येतात आणि मग सांगतात, आया सांगतात की मुलांमुळे घरी सगळ्यांना, का, कारण इम्युनिटी कमी होती. शाळेमध्ये एका मुलाला ताप आला की 15 मुलांना लागोपाठ आजारपण सुरू होतं. मग हे सगळं का झालं, तर कुठेतरी आपली इम्युनिटी वीक होती. आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय की वर्षा ऋतू सुरू झाला की तुमच्या शरीरामध्ये वातप्रकोप होतो आणि हा वातप्रकोप झाल्यामुळे अग्निमंद होऊन तुम्हाला त्रास होतो. आज आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे च्यवनप्राश सांगितलेत, वेगवेगळे काढे सांगितलेत. हे आपण मुद्दाम का घेत असतो, की आपली इम्युनिटी चांगली राहते. जर आपण उन्हाळ्यामध्ये ही काळजी घेतली तर पावसाळ्यामध्ये आपण आजारी का पडू. जर आपण म्हणतो ना की प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सो आपण पावसाळा सुरू झाला की पाऊस काढा सुरू केला. विड्याचं पान, साधं उदाहरण घे, विड्याचं पान जे असतं आपण खातो, ते जर आपण जेवण झाल्यावर थोडंसं ओलं असं खोबरं, त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ, थोडासा मध असं घालून चावून चावून खाल्लं तर काय वाईट आहे. तांबूल सेवन हे सांगितलेलंच आहे. का, कारण ते अन्नाचं पचन करतं. मेन व्याधी निर्माण कधी होतो की जेव्हा तुमचं पचन नीट नाहीये. आपण म्हणतो की काही व्हायरल डिसीज आहेत किंवा बॅक्टेरियल डिसीज आहेत, हे पण पावसाळ्यामध्ये का होतात, कारण इन्फेक्शन पटकन होतं. बरोबर. उघड्यावरचं अन्न आपण खाल्लं तर मग आपल्याला त्रास होऊ शकतो. कारण वॉटरबॉर्न डिसीज किंवा एअरबॉर्न डिसीज जे आहेत हे पटकन कॅच होण्यासाठी जर आपली इम्युनिटी वीक आहे आणि आपण बाहेरचं अन्न खाल्लं, समजा ते इन्फेक्टेड असेल, तर आपल्याला त्रास होणार आहे. जर बाहेरचं अन्न सेवन करताय तर आठवणीने घरी आल्यावर गरम पाणी प्यायला पाहिजे. आज आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे पॉल्युटंट्स आलेले आहेत.
आज कोविडच्या काळात आपण अनुभवलं की एका मिनिटात लॉकडाऊन लागला, घरी बसायला लागलं. का? कारण काही पर्याय नव्हता. असे हे वेगवेगळे वायुमंडल दूषित झाल्यामुळे आपल्या वातावरणामध्ये हे आजार पसरतात. मग पावसाळ्यामध्ये हे घरी धुपन जर आपण केलं, वनौषधी ज्या सांगितल्यात, आता वेखंड तू बघशील तर एखाद्याचं नाक सतत चोंदतंय तर त्यांनी वेखंडाची पूड घेतली, त्याच्याबरोबर थोडंसं आपण ज्येष्ठमध घेऊ शकतो, कारण कफ पातळ होणं गरजेचं असतं म्हणून ज्येष्ठमध वापरायचं आहे. त्याच्याचबरोबर विडंग म्हणजे कृमिघ्न आपण म्हणतोय, या पावडर सगळ्या मिक्स केल्या आणि थोडासा कापूर घेतला, भीमसेनी कापूर, आणि संध्याकाळी आपण जेव्हा घरी देवांपुढे दिवा लावतो तेव्हा जर आपण हे घरात फिरवलं तर का आपलं वायुमंडल दूषित होईल. म्हणजे आपण जी बाहेर फवारणी करतो डासांसाठी तशी घरी जर तुम्ही ही केलीत, हे धुपन केलं तर का तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होईल. म्हणजे मग पावसाळ्यामध्ये ना एक दमट वास घरात येत असतो की तोही क्लिअर होतो, वायुमंडल शुद्ध होतं, तुम्हाला ब्रीदिंगला प्रॉब्लेम होत नाही. दम्याचा त्रास असेल त्यांच्यासाठी हे गुणकारी आहे. ज्यांना सतत नाकातनं घट्ट सर्दी येते, नाकातनं पाणी गळतं, त्यांनी हमखास हा उपाय करावा. म्हणजे मला असं वाटतं की आपण असं ठरवावं की या पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त कमी लोक आजारी पडतील, म्हणजे इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. नखं कापणं, बरेच वेळेला लोक विसरतात की नखं कापतच नाहीत. दर रविवारी तुम्ही तुमच्या नखांची काळजी घ्यायला हवी, कारण आपण हाताने जेवतो तेव्हा जर आपल्या नखांमध्ये घाण अडकली असेल, आपण हात स्वच्छ धुतले नसतील तरी सुद्धा ते व्याधीचं एक मोठं कारण ठरू शकतं. आता पाऊस जेव्हा पडतो ना, पहिला पाऊस असतो ना त्याच्यात शक्यतो भिजू नये, नाहीतर मग आपल्याला त्वचा विकार होतात. म्हणजे पहिला ॲसिडिक पाऊस असतो असं आपण म्हणतो. नंतरच्या पावसात आपण कधी भिजलो तर मग कसं होतं, जेव्हा आपल्या अंगावर तो पाऊस पडतो ते काही प्रमाणात पाणी आपल्याला थंड असल्यामुळे ते अंगात मुरतं, मग कफ होऊ शकतो. मग अशा वेळी पाऊस काढा, किंवा आपण घरगुती अमृतधारा जे म्हणतो बघ, की कापूर घ्यायचा, त्याच्यामध्ये ओव्याचं फूल, त्याच्यामध्ये पुदिनाचं तेल असं मिक्स करून बरणीत भरून ठेवायचं 4 ते 5 दिवस. मग त्याच्यातनं हे अमृतधारासारखं लिक्विड तयार होतं. त्याचा रुमालावर 2 ड्रॉप्स टाकले आणि वास घेतला तरी आपल्याला खूप प्लेझंट वाटतं. निलगिरीचं तेल आहे किंवा हे जे अमृतधार आहे ते थोडंसं आपण आपल्या छातीला चोळलं तिळाच्या तेलात मिक्स करून तरी सुद्धा छातीमध्ये साठलेला कफ कमी व्हायला मदत होतं. किंवा आपल्या घरी वेखंड असतं ते तिळाच्या तेलात आणि सैंधव मीठ असतं बघ, ते मिक्स करून पाठीला चोळायचं. जर कोणी बाहेर पावसात भिजून आलंय तर आपण त्याला हा एक उपाय केला तर त्याच्या छातीमध्ये कफ साठणार नाही. आणि गरम गरम आल्याचा चहा किंवा आपण पाण्याचा काढा जो मगाशी सांगितला, किंवा आलं आणि मध ह्याचं आपण चाटण घेतलं तर पावसात भिजून आल्यावर सुद्धा आपण आजारी पडणार नाही. किंवा शतावरी, गुडूची आपण जे म्हणतो की ह्याचे काढे जरी घेतले तरी आपली इम्युनिटी चांगली सांगते. आज इम्युनिटी आपली चांगली राहते. आवळ्याचं महत्त्व आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आवळा हा रसायन आहे, कोणत्याही ऋतूमध्ये घ्यायला आवळा हा उत्तम आहे. का? तर आपली रोगप्रतिकारक क्षमता आवळा चांगला ठेवत असतो. आज आयुर्वेदामध्ये हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की आता वर्षा ऋतुचर्या आहे तर तुम्ही कपडे कसे घालावे हे पण सांगितलंय. की तुम्ही उन्हाळ्यामध्ये जसे आपण सुती कपडे घालतो तसे इथे पावसाळ्यामध्ये आपल्याला म्हणजे फेंट कलरचे किंवा डार्क कलरचे किंवा पटकन म्हणजे जे सुकतात असे कपडे घालायचे आहेत की तुमचं अंग ओलं राहणार नाही. समजा तुम्ही प्रवास करताय आणि तुम्ही भिजलात तर कॉटनचा कपडा सुकायला वेळ लागणार आहे, पण जे आपण वेगळं कापड नायलॉन आणि हे म्हणतो ते पटकन म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं आणि ते पटकन सुकतात. तसे कपडे घालायचे. किंवा पाणी जेव्हा आपण पितो बाहेर कुठेही तर तेव्हा ते आपल्याला काळजी घ्यायची आहे की ते हायजिनिकली चांगलं आहे ना. म्हणजे जनरली पाणीपुरी, भेळपुरी हे पदार्थ घरी बनवा. म्हणजे पावसामध्ये आपल्याला ते आपल्याला काळजी घ्यायची, कारण ते क्रेविंग्स आपोआप होतात ना बघितल्यावर. म्हणजे पाऊस आणि हे पदार्थ यांचं कॉम्बिनेशन असंच सुंदर सांगितलेलं आहे की ते आपल्याला खायची इच्छा झाल्यावरती आपल्याला त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. बघ, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर पावसाळ्यात येतात. आज आपण बऱ्याच वेळेला बघतो चिकनगुनियासारखा आजार आहे, डेंग्यू आहे, मलेरिया आहे, की याच्यामध्ये प्लेटलेट काउंट पेशंटचे खूप कमी होतात. तर मग अशा वेळेला आयुर्वेद त्यांना खूप छान मदत करतो. आज पपईच्या पानांचा रस तर अख्ख्या जगाला पाठ झालेला आहे. म्हणजे आज सगळेजण जागरूक आहेत, पण तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांना व्हिजिट करा, त्यांना भेटा, नाडी परीक्षण करून घ्या की जर प्लेटलेट कमी झालेत तर काय करायला हवं. आणि माझ्या गुरूंनी मला काय शिकवलेलं की मानसिक ताप येतो ना तेव्हा पेशंटना पहिले सांगायचं घरी आपल्या साजूक तूप असतं, अंगात कणकण वाटायला लागली की ते साजूक तूप हाताला आणि पायाला असं चोळायचं
त्यांनी सगळी ती उष्णता जी असते शरीरात वाढलेली ती आपोआप कमी होते. बेंबीमध्ये कधी तूप टाकलंस तर तुला दिसतं की ते आपोआप वितळायला लागतं. म्हणजे ज्वर असतो तेव्हा त्या हीटनी तर ते पटकन विरघळतं. जेव्हा आपण हे चोळतो एक्स्ट्रीमिटीज असतात आपले हात आणि त्यातनं पटकन ती उष्णता बाहेर पडते. लघवी साफ होऊन आपल्या ज्वराचं प्रमाण कमी होत असतं. आज आयुर्वेदामध्ये काढे चिराईत किंवा असे वेगवेगळे काढे सांगितलेत. महासुदर्शन, सुवर्ण सुच्छेकर अशी वेगवेगळी रसायन आहेत. त्रिभुवन कीर्ती आहे. पण हे सगळं घेताना प्रत्येक दोषानुसार ही औषधं बदलतात. आता कफज ज्वर आहे तर त्रिभुवन कीर्ती असते. सुच्छेकर पित्तज ज्वरामध्ये वापरतात. पण ज्वर आल्यावरती आपण जी पाण्याची पट्टी का ठेवतो तर आपला जो मेंदू आहे तो नाजूक आहे. जर ताप वाढला अधिक प्रमाणात तर त्याचा दुष्परिणाम आपल्या मेंदूवर होऊ शकतो. काळजी कधी घ्यायची? बघ, 99 ताप आहे, ठीक आहे, 100 झालाय, तुम्ही औषध द्या. त्याच्या आधी तुम्ही काळजी घ्या, तूप लावा, बाकी काही करा. पण जर 100च्या वर ताप आहे तर तुम्हाला काळजी घ्यायलाच हवी. आणि मला असं कायम वाटतं की आपण म्हणतो की सर्दी झाल्यावर पहिले थोडा वेळ जाऊन द्यायची, पण या सर्दीचं रूपांतर आपल्याला असं वाटतंय की आता ही थांबणाऱ्यातली नाही आहे, तर त्यावेळी लगेच तुम्ही सितोपलादी, तालिसादी किंवा वेगवेगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन्स आयुर्वेदामध्ये सांगितली आहेत. आज साधं तू मधाबरोबर आल्याचं चाटण जरी घेतलंस तरी तुझं सर्दी खोकला कमी होतो. ज्वर ही एक संप्राप्ती आहे. बघ, ताप येतो, ताप जातो तेव्हा काय होतं, दरदरून घाम येतो. सो हा घाम येतो, हा घामावाटे हे सगळे टॉक्झिन्स बाहेर पडतात. ही संप्राप्ती आहे. कफज ज्वर असेल, वातज ज्वर असेल तर वातज ज्वरामध्ये लक्षण आहे की तुम्हाला जांभया अधिक येतात. पित्तज ज्वर असेल तर लक्षण असतं की तुमच्या डोळ्यांची आग होते. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला पेशंट एक्सप्लेन करतात ही लक्षणं की माझी लघवी पिवळी व्हायला लागली आहे. सो जशी लक्षणं आहेत तसं तुम्हाला पेशंटला ट्रीट करायचं आहे. प्रत्येक ऋतूनुसार ह्या गोष्टी बदलतात. बघ, आपण सांगतो की उन्हाळ्यामध्ये दही खावंसं वाटतं पण खायचं नसतं, थोडंसंच खायला अलाउड असतं, दही वर्ज्य असतं, कारण दही हे अभिषंदी आहे. पण उन्हाळ्यात आपण ताक पितो का, कारण थंडावा येतो. पण पावसाळ्यामध्ये आपल्याला दही आणि ताक दोन्ही घ्यायचं नाहीये. आज पावसाळ्यामध्ये आपण सांगतो पालेभाज्या कमी खा का, कारण त्याच्यावरती माती साठून बॅक्टेरियाज आलेले असतात. पण पावसाळ्यामध्ये येणाऱ्या स्पेशल रानभाज्या त्या मुद्दाम आपण खायला सांगतो. टाकळा आहे किंवा भारंग्याची भाजी आहे. आज भारंग्याची भाजी बघशील तर किती औषधी आहे. आज ही भाजी जर तुम्ही पहिले पाला मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा, मग ते पानं असतात ना, ती कुकरमध्ये लावून चांगली उकडायची. म्हणजे ती पानं मग चिरलेली उकडली की मग आपण त्याची भाजी करू शकतो. चवळीचे दाणे घालू शकतो किंवा आपण जे थालीपीठाची भाजणी करतो बघ, ती भाजणी घालून पीठ पेरून त्याची भाजी करू शकतो. त्याचं पाणी आपण मुद्दाम प्यायला देतो मुलांना आवर्जून, की जंत असतील तर ते पडून जातात, की एकदा वर्षातनं एकदाच या भाज्या येतात ना पावसाळ्यात. तर ज्या ऋतूमध्ये जे उगवतो ते आपण खायलाच पाहिजे. इट्स लाईक अ टॉनिक. तुमची इम्युनिटी त्यानीच वाढणार आहे. आज मधुमेहासाठी भारंग्याची भाजी खूप छान काम करतं. तुमचं वजन कमी करायचं असेल, पण ही कडू असते ना, त्यामुळे सतत खाता येत नाही. पण जेव्हा आपण थालीपीठाची भाजणी वगैरे त्याच्यात घालतो, लसणीची फोडणी देतो, पचायला हलकी आहे. म्हणजे नेहमीच्या पालेभाज्या न खाता पावसाळ्यातल्या रानभाज्या आपण का खातो, कारण त्या तेव्हा पचायला हलक्या असतात. आज करटुल्याची भाजी आपण तोंडल्याच्या काचऱ्या कशा करतो तशी ती भाजी करायची. कारल्यासारखी थोडी कडवट असते. पण ह्या सगळ्या रसांमुळे षड्रसात्मक आपला आहार होतो, इम्युनिटी वाढणार आहे. ज्या ऋतूत जे पिकतं ते आपण खायला हवं. ती सीझनल फ्रुट्स खातो ना आपण. आता पावसाळ्यामध्ये केसर आंबा येतो, आपण खातो. म्हणजे ज्या ऋतूत जे पिकतंय ते तुम्हाला सात्म्य असतं. आता आपल्या इकडे जे येतंय, म्हणजे आता समजा आपण मुंबई ठाण्यात आहोत, आपल्याकडे जे येतंय ते कोल्हापुरात असेल असं नाही ना. तिकडचं जे पिकतं ते त्यांनी घ्यायचंय, किंवा ज्या ठिकाणचं जे फळ आहे ते त्यांनी त्या ऋतूमध्ये घेतलं तर इम्युनिटी चांगली राहायला मदत होते. आज जेव्हा पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळ्या लोकांना खूप काळजी वाटत होती आपल्याला, की तेव्हा आपल्याला पाण्याचं महत्त्व जाणवलं, की आज आपण हे पाणी वाचवलं नाहीये तर डोळ्यातनं पाणी येणार आहे. कारण लहान, म्हणजे माझ्या मुलीने मला येऊन सांगितलं की आई, बाईंनी सांगितलंय की दात घासताना नळ उघडा नाही ठेवायचा आहे, की तुम्ही पाणी वाचवा. 1 सेकंद सुद्धा पाण्याचा नळ उघडा ठेवू नका, आंघोळ करताना पाणी कमी वापरा, शॉवरनी करू नका. ही जाणीव जी आहे ना, की हे जे आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांना आपण कायम जतन करून ठेवायचंय. कारण मग जिथे अभाव असला ना की आपल्याला कळतं
की आपल्याला हे का वाचवायचंय. म्हणजे काहीतरी त्रुटी देव आपल्यामध्ये का ठेवत असतो की ते जाणीव करून देत असतो की अरे हे तुला सेव्ह करायचंय. मग तेव्हा बऱ्याच जणांनी वरुण गायत्री मंत्र म्हटलेला की ओम जलबिंबाय विद्महे, ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात. असे वेगवेगळे आपल्याकडे हे गायत्री मंत्र सांगितलेले आहेत. बघ कसं या मंत्रांमधनं किती व्हायब्रेशन्स निर्माण होतात. पूर्वी गोवर्धन पर्वतावर आपल्याला श्रीकृष्णाची गोष्ट आपण ऐकली आहे की इंद्राला खुश करण्यासाठी कसा यज्ञ केला जात असतो की पाऊस चांगला पडावा, कारण पाऊस चांगला पडला तर पीक चांगलं येणार आहे. पण तेव्हा जेव्हा इंद्र राजाला जेव्हा गर्व होतो, त्या गर्वाचं हरण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हातामध्ये गोवर्धन पर्वत करंगळीवर धारण करतात आणि सांगतात की माझ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी मी कायम येतोच, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम संभवामी युगे युगे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्या पृथ्वीमध्ये हे जे काही बदल होतात का होतात, तर आपण काही वेळा काही गोष्टींचा खूप अतिवापर करायला लागलो आहे. आज कुठल्याही गोष्टीला ना प्रमाणात जर वापरलं तर सगळ्यांसाठी कायम चांगलं असतं. आणि पाऊस उशिरा येण्यासाठी एक विचार असाही मनात आला की ज्येष्ठ महिना होता त्यामुळे सुद्धा झालं की काय, म्हणजे त्याच्या वेळेनुसारच तो आला. एक अधिक महिना आलेला, अधिक महिन्यामध्ये आला. कुठलीही गोष्ट होते ती चांगल्यासाठी होते आणि त्यातनं आपण काहीतरी शिकत जातो. आज जेव्हा OPD मध्ये लहान लहान मुलं येतात, आज पालक काही प्रमाणात जागृत झालेत. आज बऱ्याच वेळा लहान मुलं आजारी पडतात याचं एक मूळ कारण तुला माहिती आहे का, अति प्रमाणात चिप्स पॅकेट्स फूड. आज काही वेळानं ना आपण ते रेफ्रिजरेटेड तळण्याचे पदार्थ असतात बघ, बऱ्याच मुलांच्या आया त्यांना ते तळून द्यायचं. फ्राईज वगैरे येतात ते आणि तळून देतात. तर मला ना त्यांना ते समजवायला लागलं की तुमच्या घरी बटाटा आहे तर त्याचे ताजे तळून द्या तुम्ही, शिळं अन्न खाऊ नका. शिळ्या अन्नाचे दुष्परिणाम सगळ्यात वाईट असतात. तू बघ आज सांध्यांमध्ये येणारा स्टिफनेस आम आहे ना शरीरात साठलेला. आज तू सकाळी उठल्यावर तुझी टाच का दुखते, काय कारण असतं, तर युरिक ॲसिड वाढलंय, तिकडे काही मस्क्युलर इम्बॅलन्स आहे किंवा तुला काय त्रास होतो, ह्या सगळ्याशी रिलेशन तुझ्या बाहेरच्या वातावरणाचं आहे तसंच तुझ्या शरीरातल्या अग्नीचंही आहे. आज पावसाळ्यामध्ये हा आम शरीरातला वाढतो. आज तू बघशील तर 100हून अधिक टक्के लोकांमध्ये गुडघेदुखी, अंगदुखी ही पावसाळ्यात वाढते. का? आयुर्वेदाने लिहिलेलं आहे की वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप होतो. म्हणजे ऋतूनुसार त्यांनी ते टेबलच दिलंय की शरद ऋतूमध्ये पित्त प्रकोप, वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप. आणि मग पंचकर्मामध्ये एक सुंदर ट्रीटमेंट यासाठी सांगितलेली आहे, ते म्हणजे बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे की यामध्ये हे डिटॉक्स घडतं की ॲनस मार्फत, म्हणजे आपल्या टॉयलेटची जी जागा असते तिथनं गरम असा कोमटसर काढा आत सोडला जातो आणि मग आतड्यांमधला जो काही चिकटा असतो हे सगळं बाहेर पडतं. आपोआप अग्नी चांगला झाला, अनलोड केलं ना सगळं. बरोबर. अग्नी चांगला झाला, पचन चांगलं झालं, पचन चांगलं झालं, वात कमी झाला. वाताचं श्रेष्ठ स्थान म्हणजे कुठलं आहे मूळ स्थान, तर कटी प्रदेश सांगितलंय आणि बस्ती बरोबर त्या कटी प्रदेशातच गेला. सो आपण असं वर्षातनं एकदा वमन, विरेचन जे काही तुम्हाला योग्य वाटेल तुमच्या प्रकृतीनुसार ते जरूर करायला हवं. कारण ते सोडून मला सांग, एरंडेल तेल हल्ली किती लोक घेत आहेत गं. पूर्वी आठवत असेल तुला तर आजी आजोबा सांगायचे की ते आवर्जून महिन्यातनं एकदा एरंडेल तेल घ्यायचे. आज एरंडेल तेलाचा गुणधर्म असा आहे की हा जो स्टिफनेस आहे सांध्यांमधला, पावसाळ्यामध्ये जी अंगदुखी जाणवते त्याच्यासाठी रामबाण उपाय म्हणजे एरंडेल तेल आहे. 1 चमचा एरंडेल तेल, सुंठपूड त्याच्यात थोडीशी घालायची. आता रात्री जेवायला बसलीस की अर्धी पोळी खाऊन झाली की 1 चमचा ते घ्यायचं आणि मग उरलेली अर्धी पोळी खायची. हा डोस कसा झाला तर अन्नात मिसळून झाला. तुला 5 दिवसात फरक दिसेल की तुझ्या गुडघ्याची सूज कमी होईल, तुला हातात बोटांमध्ये असलेला स्टिफनेस कमी होईल. साधे खडे मिठाची पोटलीने शेक देणं हेही अत्यंत महत्वाचं आहे. बघ लहानपणी जेव्हा पोट बाळाचं दुखत असतं आपण ओव्याच्या पुरचुंडीने शेक देतो. मग तुम्ही पावसाळ्यामध्ये आठवड्यातनं एकदा पूर्ण अंगाला छान तेल लावा, ओवा, खडे मीठ असं एकत्र करून द्या ना तुमच्या पोटाला शेक. कसा अग्नी मांद्य होईल? होणारच नाही. तुमचा अग्नी चांगलाच राहील. हलका आहार घ्या, वेळेत जेवा.
आता भात जुना असतो बघ तांदूळ हो हो आपल्याला, जर तो 1 वर्षाहून अधिक जुना आहे तर तो मी सांगेन की पावसाळ्यात नक्की खा. आणि अच्छा. तो उघडा शिजवा, वरचं पाणी थोडं काढून टाका. टोपामध्ये हा, शिजवायचं. टोपामध्ये शिजवायचं, हा. म्हणजे भांडं घेऊन भांड्यामध्ये मोठ्या हा. पातेल्यात, कुकरला नाही लावायचं. कुकरला नाही लावायचा, मोठ्या पातेल्यात लावा. हं. 4 पट पाणी घालून तो चांगला शिजवा, पचायला हलका होतो. अच्छा. आपल्याला हलका आणि पौष्टिक आहार घ्यायचा आहे. खिचडी घेऊ शकता, खिचडीवर आवर्जून तूप घाला. मग ही खिचडी करताना तुम्ही पालक खिचडी करा ना, पचेल ना तुम्हाला. म्हणजे शुद्ध पौष्टिक हलका आहार सूर्यास्तापूर्वी खरं तर जेवायला पाहिजे, पण ते शक्य नाही. प्रत्येकाच्या कामाची एक आता रुटीननुसार आपल्याला वागायलाच हवं. बरोबर. पण रात्री जेवणार असाल उशिरा तर मग तुम्ही हलकाच आहार घ्या. तुम्ही ब्रेकफास्ट म्हणजे दुपारचं जेवण आणि सकाळचा नाश्ता व्यवस्थितच खायचा. कारण तुम्ही रात्री कमी जेवणार आहात ना, मग तुम्हाला इंधन तर मिळायला पाहिजे. इंधन नाही मिळालं तर गाडी चालणार नाहीये. बरोबर. तुझ्याकडे कितीही काही गोष्टी असू देत, जर तुझं मन नीट नसेल, तुझं शरीर नीट नसेल, तर ते सगळं विफळ आहे. त्यामुळे तुझं शरीर हे तुला पहिले जपायचं आहे. आणि यासाठी आयुर्वेदात सांगितलेली ही ऋतुचर्या अतिशय महत्त्वाची आहे. आता दिनचर्या म्हणजे मग काय करतो आपण, सकाळी उठल्यापासून रात्री काय करायचं, म्हणजे दात घासणं. आज मधुर अम्ल लवण कटु तिक्त कषाय हे 6 रस आहेत. आयुर्वेद म्हणतं कटु तिक्त कषाय रसायनी दात घासा, आणि आपण बरोबर गोड टूथपेस्टनी दात घासतो. पण हळूहळू लोकांना मध्ये बदल होत आहेत. तिखट टूथपेस्ट वापरा, किंवा मिठानी जरी तुम्ही दात घासलीत तरी सुद्धा दातावरती जमलेलं प्लाक दूर होत असतं. सो आठवड्यातनं हिरड्यांवरनं बोट फिरवणं हेही खूप महत्वाचं आहे. कारण पचनाचा पहिला भाग तुमचं मुख आहे. अरे बऱ्याच जणांचं तोंड कोरडं असतं कारण चूळच भरत नाहीत, पाणीच पित नाहीत. लोक पाणी प्यायला अलार्म लावायला लागलेत. ह्याचा अर्थ त्यांचं शरीर पाणी मागत नाही का, तर ते विसरतात का. तर तुम्ही पाणी प्यायला विसरलात कसं झाले, जल जीवन है. सो पाणी हे मस्ट आहे. तुम्ही थोडं थोडं पाणी पित राहायला पाहिजे. सो पावसाळा, बरोबर, पावसाळा असा ऋतू आहे की जेव्हा आपण उन्हाळ्यातनं पावसाळ्यात शिफ्ट होतो, शरीर बदलत असतं, कुठेतरी शरीराचं टेम्परेचर नॉर्मल होत असतं, आणि ह्या सगळ्यामध्ये वातप्रकोप होऊन अग्निमांद्य झालेलं आहे. आपण जसं म्हटलं की ज्यांना सायनस आहे, सर्दी खोकला आहे, त्यांनी पाण्याचा काढा घ्यायचा आहे. ज्यांना सतत सायनस आहे, डोकं जड होतं, नाकातनं पाणी गळतं, त्यांनी तुळस, मिरी, बडीशोप, दालचिनी, लवंग याचा काढा घ्यायचा आहे. ज्यांना पावसाळ्यामध्ये असं जाणवतं की खूप लूज मोशन्स वगैरे हा त्रास होऊ शकतो, त्यांनी आवर्जून पावसाळ्यामध्ये धने, जिरे आणि ओवा याचा काढा घ्यायचा आहे. सुंठ विश्व भेषज आहे, म्हणजे सुंठीचं पाणी जरी आपण घेतलं, म्हणजे आपण कसं करू शकतो की थोडंसं सुंठ, मध साध्या पाण्यातनं घेतलं तरी सुद्धा तुमचं पचन नीट राहणार आहे. सो पावसाळ्यातल्या रानभाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत. पावसाळ्यामध्ये आठवड्यातनं एकदा आपल्याला मुद्दाम विड्याचं पान खायचं आहे की जे आपल्या पचनासाठी मदत करणार आहे. धुपन घरी करायचं आहे, पोटाला शेक द्यायचा आहे. ज्वर म्हणजे कधी अंगात कणकण वाटली तर हाताला तूप चोळायचं आहे. गरम पाणी दिवसातनं 2 ते 3 वेळा घ्यायचं आहे की इन्फेक्शन वाढून ताप येणार नाही. आणि 100च्या वर ताप जात असेल तर औषध घ्यायला हवं, तेही तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने. घसा खवखवत असेल, हळद गुळाची गोळी करून घ्या. नाकातनं पाणी येत असेल तर लवंगेचा लेप नाकाला लावा की पटकन नाकातनं पाणी गळणं थांबतं. लवंग लेप म्हणजे नेमका तो कसा? आपण सहाण असते ना आपल्या घरी, त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं, लवंग उगाळायची त्याच्यावरचे पाठच्या साईडनी, पण ना अतिशय झोंबू शकतं. त्यामुळे अगदी हलका लेप लावायचा. इमिजिएटली तुमचं नाकातनं पाणी गळणं कमी होतं. आज आपल्या घरी अळशी असते, अळशीचा काढा हा अतिशय गुणकारी आहे खोकल्यावरती. ज्यांना सतत खूप अशी खोकल्याची ढास येते, आता एखाद्या पेरेंट्सना माहिती आहे, पालकांना माहिती आहे की अरे आपल्या मुलाला खास पावसाळ्यात खोकला होणार आहे, तर त्यांनी काळजी घेण्यासाठी आधीच तुम्ही काढा सुरू करा ना, आठवड्यातनं 2 वेळेला. त्यांना चांगली शिस्त, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल लांब ठेवणं, हातपाय धुतल्याशिवाय घरी एंट्री नाही. म्हणजे कोविडच्या वेळात खरंच प्रत्येकजण हातपाय धुवत होतं, हे तर आपले संस्कार आहेत ना, पण हे कुठेतरी विसरायला होतं. पण ते घाबरून करत होते, असं मनापासून करायला पाहिजे. आपोआप ते पावलं तिथे वळली पाहिजे. जसं आपण सकाळी उठल्यावर दात घासल्याशिवाय काही करत नाही. बरोबर. आणि आल्याचा चहा किंवा वेलचीचा चहा, निलगिरीचं तेल हे घरी ठेवून द्या. आणि जसं मी म्हटलं तसं वेखंड, भीमसेनी कापूर. आज कापराचं महत्त्व बघ, आपण देवळामध्ये जातो तिथे तीर्थामध्ये कापूस असतो, तिथे तीर्थामध्ये कापूर असतो की नाही. आज तुळस कशी आहे,
इम्युनिटी वाढवते, खोकला कमी करते. मग हे तीर्थ रोज आपण प्रसाद म्हणून देऊ शकतो की घरच्यांना. थोडंसं पाणी घ्यायचं, तुळस घालायची, थोडासा भीमसेनी कापूर घालायचा आणि सगळ्यांना घरी मुद्दाम द्यायचं. का? बरोबर. इम्युनिटी चांगली राहणार आहे. छोट्या छोट्या उपायांमधनं आपण आपल्या घरच्यांची काळजी घेऊ शकतो. बरोबर आहे. आणि जर आपण ठरवलं तर प्रत्येकाची इम्युनिटी चांगली राहून प्रत्येकजण हेल्दी राहू शकतो. बरोबर. तुम्ही आता इम्युनिटीवर बोललात म्हणून मी थोडंसं डाएटकडे येईन पावसाळ्यातल्या. कारण असं असतं, जसं तुम्ही सुरुवातीला याचा उल्लेख केलात, की आपल्याला थकल्यासारखं बऱ्याच जणांना वाटतं पावसाळ्यामध्ये बिकॉज ऑफ वेदर कंडिशनमुळे. मग अशा वेळेला आपल्या रोजच्या आहारात पावसाळ्यामध्ये काय खाणं गरजेचं आहे? कारण जिथे आपली पचनक्रियाही मंदावलेली असते पावसाळ्यात. आता पावसाळ्यामध्ये अग्नी मंद झालाय तर जेवताना आपल्या असे पदार्थ घ्यायचे, कोशिंबीर घ्या, उसळी थोड्या कमी घ्या. अच्छा. कारण उसळीमध्ये जर तू छोले म्हणालीस तर हे पचायला खूप जड आहेत. फक्त मुगाची उसळ औषधी आहे. मूग मटकी घेतलीस तर गॅस होणार आहे, पण मूग शिजवा, त्याची उसळ घ्या. भाज्या घेतल्यात स्वच्छ धुवून भाज्या घ्या. आणि जे काही तुम्ही चटणी तोंडी लावणं बनवता ना, त्या चटणीमध्ये आलं किंवा लसूण थोडं तरी घाला. कारण लसूण ही तीक्ष्ण असल्यामुळे पचायला सोपी असते. आणि आहारामध्ये जेव्हा तुम्ही काही कोशिंबिरी वगैरे घेताना आवर्जून त्याच्यावर लिंबू पिळा, म्हणजे ती चविष्ट होते. आपल्याला पचनाला सोपे पदार्थ द्यायचे आणि हलका आहार घ्यायचा. एका वेळी खूप जेवायचं नाहीये. जसं मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला भाज्यांचं सूप घेता येऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपण करू शकतो. जड अन्न वर्ज्य करायचे, म्हणजे चीज, पनीर. जे रोज पनीर घेतात त्यांना मला खरंच सांगावं असं वाटतं की रोज पनीर घेऊ नका, आठवड्यातनं 2 वेळा ठीक आहे. किंवा मांसाहाराविषयी आयुर्वेद असं म्हणतं की बघ, ह्या पावसाळ्यामध्येच बरीचशी व्रतवैकल्य असतात. श्रावण आणि भाद्रपद महिना हा असतो. मग त्यावेळेला मुद्दाम हे लंघन, आता वटपौर्णिमा होते किंवा हे जे सगळं आहे हे सगळं ह्या ऋतूमध्येच आहे. की आपण उपवास म्हणजे काय, की काही पदार्थ आपण कमी खातो की ज्यामुळे आपल्याला लंघन व्हायला मदत होते. म्हणजे आता वटपौर्णिमाला तर फक्त फळ आणि दूधच खातात स्त्रिया, किंवा काही स्त्रिया काही खात नाहीत. त्या दिवशी साबुदाणा वगैरे खायचा प्रश्न येत नाही. सो हे लंघन ठरतं. कारण साबुदाणा जर उपवासाला खाणार असू तर काही उपवासाचा अर्थ राहत नाही. बरोबर. उपवासाच्या दिवशी तुम्ही तुमच्या जाठराग्नीला एक रिलॅक्सेशन देत असता. सो आहार आणि विहार हे दोन्ही चांगलं असलं तर कोणताही ऋतूमध्ये आपलं आरोग्य उत्तम राहत असतं. बरोबर. मी आणखीन एक म्हणेन की लहान मुलांना आपण ना विशिष्ट फळं खायला देतो. पावसामध्ये त्याचा मला वाटतं विचार प्रामुख्याने जास्त चांगल्या पद्धतीनं करायला हवा, की उगाच कुठलीही फळं देऊ नये. जी सीझनल असतात जसं तुम्ही म्हणालात ती द्यायलाच हवीत. पण एक प्रश्न त्याविषयी बोलाल की कोणती फळं प्रामुख्याने खावीत. आणि दुसरं, तुम्ही केसर आंब्याचं म्हणालात, पण आपल्याकडे असं पूर्वीपासून आपण ऐकलेलं आहे की पाऊस पडला की आंबा खाऊ नये. बरोबर. तर त्याविषयी एक क्लिअर कराल. पाऊस पडल्यावर हापूस आंबा खाऊ नये. कारण हापूस आंबा हा पचायला जड असतो आणि केसर आणि हे सगळे बक्षील हे सीझनल तर हे पचायला हलके असतात. दोघं पण चव तेवढीच गोड असते. सो सीझनल फ्रुट्स खायची आहेत, पण फळं खाताना काळजी काय घ्यायची, ती आपल्याला रात्री 8 नंतर नाही खायची. संत्र आहे किंवा जी कुठली फळं आत्ता येतात ती तुम्हाला सकाळच्या वेळात घ्यायची आहेत, एकतर 9 ते 10 मध्ये, संध्याकाळी 4 ते 6 मध्ये. पावसाळ्यामध्ये रात्री झोपताना दूध घेऊ नका. हळद दूध हे पावसाळ्यामधलं खरं म्हटलं तर इम्युनिटी बुस्टर आहे. कारण हळद ही आपली इम्युनिटी वाढवत असते. तर हळद दूध घ्यायचं असेल तर संध्याकाळी 4 ते 6 मध्ये घ्या. त्याच्यात केशराची काडी पण घाला. की पावसाळ्यामधलं जे टर्मरिक लॅटे आहे, म्हणजे यंग जनरेशनला तीच भाषा कळते, त्यांना हळद दूध म्हटल्यापेक्षा असं सांगितल्यावर हो मी येते प्यायला. सो ती इम्युनिटी बुस्टर सारखं काम करतो. कोणता पदार्थ कोणत्या वेळी किती मात्रेत हे खायचा हे जर आपण नीट ठरवलं तर आपली प्रकृती उत्तमच राहते. कारण का माहितीये का, पावसाळ्यातला सर्दी खोकला ना चिवट असतो, पटकन जात नाही. म्हणजे तो 15-20 दिवस खॉ 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 हे सुरू राहतं. सो बेटर आहे की तुम्ही वेळेत काळजी घ्या तुमच्या शरीराची, तुमच्या त्वचेची. बघ, फंगल इन्फेक्शन्स या ऋतूमध्ये अधिक होताना दिसतात. का? कारण ओलावा तिथे फंगस. सो आपल्या घरी खोबरेल तेल असतं, हळद असते, भीमसेनी कापूर असतो, याची पूड एकत्र करा. हे सगळं रविवारी अंगाला चोळून लावा. दिवाळीतच उठणं लावायला पाहिजे असं काही नाही ना. इतर ऋतूतही तुम्ही लावू शकता की ज्यानी तुमच्या शरीरामधले दोष कोष्ठामधनं बाहेर जातील. आपण जेव्हा कोणतंही लेपन अंगाला करतो तेव्हा आपण हे दोष कोष्ठात आणत असतो आणि कोष्ठातनं टॉयलेटद्वारे ते बाहेर जातात. सो
कायम लक्ष ठेवा. तुमच्या घामाला वास येतोय, काहीतरी बिघाडे. तुमची लघवी पिवळी होते, काहीतरी शरीर सिम्पटम देतंय. जर तुम्हाला स्टूल कधी पातळ कधी घट्ट होतात, येस तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये प्रॉब्लेम. बरोबर. प्रत्येक गोष्टीला जिथे कार्य तिथे कारण. बरोबर. मला इथे विचारायचं होतं, आपण इन्फेक्शन संदर्भात बोलतोय. पावसात एक असतं, आपण बाहेर जातो, चिखल असतो, हो, बऱ्याचदा चप्पल आपण ओपन हे करतो, ज्याच्यात बोटं भिजली जातात किंवा बेचकीमध्ये इन्फेक्शन होतं आणि त्याला एक वेगळंच रूप मिळतं. मग बायका, प्रामुख्याने बायका ज्या घरातही बऱ्याचदा पाण्यात असतात कामानिमित्ताने, काही ना काही ओलाव्यात असतात, बाहेरही कामानिमित्ताने जातात आणि मग ते लक्ष नाही दिलं तर वेगळा प्रकार तिथे होतो त्या बेचकीमध्ये. तर आपण तिथे काळजी त्या इन्फेक्शनसाठी कशा पद्धतीने घेतली पाहिजे? तुरटी, आपल्या सगळ्यांच्या घरी तुरटी असते. तुरटीचं पाणी हे सगळ्यात उत्तम डिसइन्फेक्शन करायला मदत करतं. तुरटी पाण्यात मिक्स करून पाय त्यांनी धुतलेत तर तुम्हाला असं जाणवेल की घामाचा वास येणं कमी झालंय. ती त्वचा शुद्ध होते, त्वचा कोरडी पडत नाही. बेस्ट त्याच्यासाठी तुरटी आहे. माझे कित्येक पेशंट वर्षोनवर्ष तुरटी वापरतात आणि येऊन सांगतात. आणि दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या घरी दही असतं, तांदूळाचं पीठ असतं किंवा बेसन पीठ असतं. हे एकत्र मिसळून जरी आपण पायाला त्याचा लेप जरी लावून ठेवला ना तरी ह्या भेगा कमी व्हायला मदत होते. किंवा ओलाव्यामुळे ना तिथे काही त्या भेगा चिघळतात किंवा आपण असं म्हणतो तिथनं पाणी पाणी येतं. मग तेव्हा सुद्धा आपल्याला हे सगळं मदत करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं औषध म्हणजे आपल्या घरी उपलब्ध असणारं खोबरेल तेल. त्याच्यासारखी संजीवनी नाही. तुम्ही रोज रात्री पायाच्या तळव्यांना खोबरेल तेलाने मसाज करा, तुपाने मसाज करा. तुमचे पाय छान स्वच्छ राहतील. कुठल्याही प्रकारचा एक्झिमा, कुठलंही इन्फेक्शन पावसाळ्यात होऊ नये, येऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी आपल्याला ते करायचं आहे. आणि कफकर पदार्थ, आज बऱ्याच वेळेला लोक विरुद्ध अन्न घेतात. म्हणजे दूध आणि पोळी एकत्र खायची नाही. चहा चपाती तर बंदच करायला हवी, कारण चहा चपाती विषय सगळ्यांच्या जवळचा असतो. आणि खरंच म्हटलं तर बघ, 100 पैकी 20 लोकांनाच त्यांनी त्रास होतो. पण होतो ना 20 लोकांना त्रास. सो ज्यांना त्रास होतोय त्यांनी खाऊ नका, ज्यांना होत नाही त्यांनी खा. की ज्यांची प्रकृती वेगळी आहे त्यांना त्रास होत नाही. पण ज्यांना त्रास होतोय त्यांनी फळ आणि दूध एकत्र नाही घ्यायचंय. किंवा आज आपण बघ, उन्हाळ्या म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण मासे सुद्धा कमी खातो का? कारण मास्यांचा हा ब्रीडिंग पिरियड असतो, म्हणजे तेव्हा त्यांना आराम मिळावा या दृष्टीने आपण हे नॉनव्हेज आणि हे पदार्थ कमी खातो. पण मूळ कारण काय? हवा दमट, त्यामुळे अग्निमांद्य, त्यामुळे पचनशक्ती कमी झालेली आहे. सो आपल्याला पचायला सोपा असा आहार घ्यायचा आहे आणि म्हणून आपण हे सगळं घेत असतो. आपण आहाराविषयी हळूहळू बोलते. मला इथे वयस्कर वृद्ध माणसं आपल्या घरात असतात आणि त्यांना पण पावसाळ्यात बऱ्याचदा अनेक विकार होतात. सर्दी खोकला तर आहे, पण बरेचसे इतरही, त्यात मधुमेही पेशंटही आपल्या घरात वृद्धांमध्ये असतात जास्त. सो अशा लोकांनी प्रामुख्याने काय काळजी घ्यावी? कारण पर्टिक्युलर एज नंतर तुमचे डाएट्सही बदलतात. हे बघ, आजकाल आपण बघतो एक ठराविक वयानंतर भूक मंदावलेलीच असते. आज कोणतेही 70 नंतरचे जे पेशंट येतात ना, ते कधीही असं सांगत नाही की मी 4 पोळ्या खातो. त्यांचा आहार कमीच असतो आणि सगळ्यात चांगली काळजी ते घेतात. रोज काढे करणं, एवढ्या वर्षांचा अनुभव असतो ना. पाऊस काढा त्यांच्या घरी हमखास असतोच. किंवा नातवंडांना सूचना देणं, रे बाहेर जातोयस ना, पावसात भिजशील, आल्यावरती गरम आल्याचा चहा करून देते, हे सांगणारे आजी आजोबाच असतात. पण यांना अंगदुखीचा त्रास जाणवतो. मग तेव्हा त्यांनी औषधीयुक्त असं जे तेल असतं की जे आपण अंगाला लावल्यावरती आपले सांधेदुखी कमी होते, ते त्यांनी आवर्जून करायला हवं. आंघोळीसाठी बऱ्याचदा लोक गार पाणी वापरतात, तर प्लीज हे चुकीचं आहे. बऱ्याच वेळेला आजी आजोबांना आपण असं म्हणजे 60च्या पुढचे किंवा 70च्या जे व्यक्ती आहेत त्यांना पावसाळ्यामध्ये कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. मग आपण त्रिफळा चूर्ण किंवा हरड्याचं चूर्ण हे गरम पाण्यातनं मिठाबरोबर घ्यायला सांगतो की त्यांनी त्यांचं पोट चांगलं साफ होतं. गरम पाणी आणि तूप घ्यायला सांगतो. किंवा ज्या भाज्या करतो बघ, त्या तेलाऐवजी त्यांना तुपात परतून घ्यायला सांगतो. की तुपात परतल्यामुळे कशा होतात, त्या पचायला हलक्या होतात. आणि वेळेत जेवणं हे या वयोगटासाठी खूप महत्त्वाचं आहे. अंग दुखू नये, ज्वर येऊ नये किंवा म्हणजे पावसाळ्यात आजारी पडू नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की वेळेवर जेवणं, रोज रात्री पायांना तेल लावणं, गरम पाण्याच्या पिशवीने शेक देणं आणि गरम पाण्याचा काढा हा आवर्जून घ्यायचा आहे. जसं सांगितलं, 4 कप पाणी उकळून 1 कप करायचं आहे की ते पाणी इतकं सूक्ष्म होतं की ते तुमच्या अणुरेणूंपर्यंत जातं आणि शरीरामध्ये मुरलेला कफ बाहेर काढायला मदत करतं. बरोबर.
म्हणजे हे झालं वयस्कर लोकांनी घ्यायची काळजी. सगळ्यांनीच घेतली तरी चालेल. नॉर्मली. या. मला ते त्वचेवर थोडं मी येईन, कारण अर्थातच आता हा फक्त स्त्रियांपुरता विषय राहिला नाहीये. आता पुरुषही त्यांच्या त्वचेची तितकीच काळजी घेतात, म्हणून तर बरोबर. मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट्स वाढलेले आहेत स्किन रिलेटेड. Skin पण आयुर्वेद मात्र खूप छान याविषयी सांगतो की कशा पद्धतीनं घरच्या घरी तुम्ही याची काळजी घेऊ शकता. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये स्किन्समध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स होतात, कारण वातावरण दमट असतं, त्यामुळे एक विशिष्ट चिपचिपीतपणा असतो स्किनला. म्हणजे आता हे जर आपण मेकअप केला तर त्यालाही एक वेगळा चिपचिपीतपणा येतो. एक तो जो काय म्हणतो तो कम्फर्ट झोन निघून जातो पावसाळ्यात मेकअप केल्यानंतर जो आपण हे करतो तो. सो मला बेसिकली सांगा की पावसाळ्यामध्ये त्वचेची काळजी आपण कशी घ्यायला हवी, आणि घरच्या घरीच अशा काही गोष्टी आहेत ज्यातनं ती तुम्ही घेऊ शकता. अगदी नक्की. प्रत्येक ऋतूनुसार त्वचा बदलत असते. उन्हाळ्यामध्ये ती कोरडी होत नाही, पण ना ती डल दिसते, म्हणजे काळवंटे. पण थंडीमध्ये बघशील तर ती कोरडी होते. तर म्हणजे पावसाळ्यामध्ये याचा मध्य असतो, म्हणजे ना त्वचेवरती तेज नाही दिसत. आपल्याला एक असं ग्लोईंग स्किन हवी असते, कारण मूळ काय आहे, अग्निमांद्य. सो त्वचा चांगली हवी आहे ना, तर तुम्ही आहारामध्ये गरम पाणी आणि तूप घ्या. पोट साफ राहील आणि त्वचा आपोआप तुमची छान दिसेल. पण आता बऱ्याच वेळेला ओलसरपणा ह्या सगळ्यामुळे ना एक ओली कोरडी अशी मिक्सचर त्वचा दिसते किंवा पॅची स्किन होते. मग अशा वेळी आपल्याकडे मंजिष्ठा, लोध्र, गुलाब पावडर अशा वेगवेगळ्या पावडरींचं कॉम्बिनेशन जर आपण केलं, त्याच्यामध्ये गुलाबाचं पाणी मिक्स करून त्याचा लेप चेहऱ्याला केला किंवा दुधात भिजवून आपण लावलं तरी सुद्धा खूप छान त्वचा दिसते. अगदी दह्यासारखं, म्हणजे आपण म्हणतो दही थोडंसं घेतलं, फेटलं, त्याच्यामध्ये थोडासा मध घातला आणि चेहऱ्याला लावला तरी पण आपण ब्लीच केल्यावर कसा चेहरा दिसतो तसा ग्लोईंग स्किन इफेक्ट आपल्याला त्यातनं येत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्या घरी जे गरम पाणी असतं त्याच्यामध्ये टर्किशचा टॉवेल बुडवायचा आणि त्यांनी छान चेहरा क्लीन करायचा. त्यांनी थोडासा एक स्टीम इफेक्ट येतो आणि ना जी क्लोज पोर असतात ती ओपन होतात. आणि मग त्याच्यावरती तुरटीचं पाणी फिरवायचं, तुला लगेच चेहऱ्यात फरक दिसेल. म्हणजे त्वचा एकदम छान मऊसर पण राहते आणि एक ग्लोईंग इफेक्ट पण आपल्याला त्याच्यावरती दिसतो. आपल्या घरी ॲलोवेरा असतं, म्हणजे कोरफड प्रत्येकाकडे हल्ली असतेच. तर त्या कोरफडीचा गर काढून जर हळद मिसळली, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल घातलं आणि त्यांनी जरी आपण चेहऱ्याला मसाज केला तरी एकदम छान चेहऱ्यामध्ये रिझल्ट आपल्याला दिसत असतो. पण मी कायम सांगते की तुम्ही कितीही बाहेरनं काही करा, जर तुम्ही आतनं फिट नाही आहात, तुमचं पचन बिघडलंय, तुमचं पोट साफ होत नाहीये, तुमच्या अंगामध्ये रक्त कमी आहे, तर तुम्ही ग्लोईंग दिसणार नाही आहात. तुमचा पूर्ण सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचा रसधातू, जो तुमच्या पाण्यावर अवलंबून आहे, तुमचा रक्तधातू तुमच्या आहारावर अवलंबून आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि यापेक्षाही महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचं मनच ठिकाणावर नसेल, जर तुम्हाला डिप्रेशन आहे, नैराश्य आहे किंवा तुम्ही ओव्हर थिंकर आहात, तर तुमच्यात हार्मोनल इम्बॅलन्स होऊन तुमच्या पाळीच्या तक्रारी निर्माण होतात आणि त्वचेवरती पिंपल्स येतात, काळे डाग येतात, पिगमेंटेशन येतं. मग हे ट्रीट करण्यासाठी रोज नामस्मरण करा. तुमच्या कुलस्वामिनीचं करा, कोणाचंही करा. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनीही पृथ्वी निर्माण केलेली आहे. आज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप अनेक सुंदर स्तोत्र आहेत. रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम, कुठलं तरी एक स्तोत्र दर महिन्याला नवीन शिका. बरोबर. निश्चित. आणि खरं तर त्याचा रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावर आपसूक पडतं. आपलं आज्ञा चक्र ऍक्टिव्ह होतं. आपली चक्र ऍक्टिव्ह झाल्यावर आपला सेल्फ कॉन्फिडन्स चांगला वाढतो. बघ, आजारी नसलो की मन चांगलं राहतं, मन चांगलं राहिलं की विचार चांगले येतात आणि मग ग्लो असो नसो, कपडे काय घातले त्यापेक्षाही आपण काय वागतो, काय बोलतो ह्याला खूप महत्त्व आहे. निश्चित. दुसरा प्रश्न म्हणजे मला पावसाळ्यात प्रामुख्याने केसांचा पण एक त्रास जाणवतो. बऱ्याचदा केस गळतात. पाणी कदाचित पावसाचं चांगलं नसेल तर पाणी जड असतं कधी कधी, मग तेव्हा केस खूप गळतात. पण ह्याच्यासाठी आपण शिकेकाई ह्याचा लेप केसांना लावू शकतो. आज तुला माहिती आहे, जास्वंद ही केसांसाठी संजीवनी आहे. म्हणजे जास्वंदाचं फूल असेल किंवा त्याचं पान असेल, ह्याचा आपण लेप जरी केला आणि केसांना लावला तरी हे केस गळणं कमी होतं. आज बऱ्याच वेळेला केस का गळतात, कारण आपण ऑइलिंगच करत नाही.
आपण कुठलेही सिरम लावण्याआधी पहिले खोबरेल तेल, नारळाचं दूध ह्याचा वापर केसांवर करायला पाहिजे. पण कुठलाही तुम्ही बाह्य प्रॉडक्ट वापरताना बघा त्याच्यात पॅराबिन नाही आहे ना, सल्फेट्स नाही आहेत ना, कारण ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो. कधीही स्ट्रेटनिंग करताना तुम्ही म्हणजे केस धुतल्या लगेच करू नका. त्याच्यावर पहिले सिरम अप्लाय करा आणि मग करा. किंवा पावसाच्या पाण्यात भिजून आलाय तर पहिले टॉवेलनी ते केस सुकवायला हवेत. डायरेक्ट तुम्ही ड्रायरनी केलेत तर ते केस रफच होणार आहेत ना. सो ऑइलिंग फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट ॲलोवेरा जेल किंवा नारळाचं दूध हे लावून त्यांना कंडिशनिंग करा. अळशीच्या पावडरीचा लेप लावलात तरी चालेल. शिकेकाईच्या बिया असतात ते सगळं फोडून जरी तुम्ही शिकेकाईच्या पाण्याने रिठा हे सगळं वापरून जरी केलं तरी चालेल. किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही पाणी नीट पिताय की नाही बघा. आज बरेच जण पाणीच नीट पित नाहीत. पाणी प्यायला नाही तरी सुद्धा केस गळू शकतात हे लोकांना सांगायला लागतं. कारण पाणी हे इतकं महत्त्वाचं आहे की तुमचं रक्ताभिसरण ऑक्सिजन सप्लाय सगळीकडे नीट करण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. सो हेअरफॉल होत असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही बघा की कशामुळे नक्की हेअरफॉल झाला आहे, त्याचं कारण शोधा आणि मग तो ट्रीट करा. आता तुम्ही केसांसाठी बरेचसे रिमेडीज सांगितले जे आपण आयुर्वेदातले आहेत, पण बऱ्याचदा बाजारामध्ये याला एक काय म्हणतात ऑइल्स असतात जे जास्वंदीच्या ह्याचं फुलाचं ऑइल्स किंवा इतर ऑइल्स जे आयुर्वेदिक हल्ली लोक घरी स्वतः पण बनवतात. पण ते किती हे आहेत बाजारातून घेणं किती. आता बघ प्रत्येक कंपनी वेगळी आहे. आपण असं कोणाविषयी बोलू नाही शकत की कोणतं चांगलं आहे काय वाईट आहे. पण जर चांगलं असेल तर वापरायला काहीच हरकत नाही. पण जास्वंदाचं घरीही तेल बनवलं असेल तरीही उपयोग होतो. पण हे तेल तुमचं केसांमध्ये मुरणंही महत्वाचं आहे. काही लोक प्रचंड तेल लावून ठेवतात की ते तेल चप्प होतात आणि ते तेल लावल्यामुळे केस गळतात. म्हणजे केस धुताना असा त्यांना फुल पुंचका येतो. तर तेल किती प्रमाणात लावावं ह्याला सुद्धा महत्व आहे. तुम्ही थोडंसं कोमट करा तेल आणि मसाज करा. नुसतं साधं लावू नका. त्या केसाच्या मुळांमध्ये ते ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे तेल, तर ते केस चांगले राहणार आहेत. तिथे फ्रीज यायला नको आहे. केस आपले म्हणजे मऊ छान घन केस हवे असतील तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आहार आहे किंवा तुम्ही स्ट्रेस फ्री राहणार आहे. जर तुम्हाला स्ट्रेस घेतलात तर मग कॉर्टिझॉल वाढणार आहे. आपण आता केसांच्या आरोग्याविषयी बोललो, पण मला ना इथे परत एक प्रश्न असा सुचला की पावसाळा आला ना की आता मी घरातच माझ्या मुलीचा अनुभव घेतला की फूड पॉयझनिंग हा प्रकार होतो. म्हणजे आपण विचार करतो अरे बाहेर काय हिने खाल्लं असेल, मी तर डब्बा देते तोच खाल्ला असेल, मग काय हिच्या खाण्यात आलंय किंवा काय असं वेगळं आपण हिला दिलंय की ज्याने हिला असं झालंय पोटातले म्हणजे प्रत्येक जेवणानंतर हिला जावं लागतंय पोट साफ करायला. तो हा प्रकार मी नुकताच अनुभवला. म्हणजे पहिला पाऊस जो काही झाला मुंबईत थोडाफार त्याच्यानंतर. सो मला ते विचारायचं की आता पुढे पाऊस जसा पडेल तसा हा आजारही एक वाढतो. फूड पॉयझनिंग हा प्रकार होतो. बरोबर. तर त्यावर आयुर्वेद नेमका काय उपाय सांगतो? बघ सगळ्यात पहिले आयुर्वेदाने सांगितलंय की पावसाळ्यामध्ये ही काळजी तुम्हाला घ्यायची आणि म्हणून आयुर्वेदाने सांगितलंय की तुम्ही तप्त शीत जल घ्या. जेव्हा आपण पाणी उकळवतो त्याच्यातले जंतू आधीच मरतात. म्हणून उकळवून थंड केलेलं पाणी त्यांनी घ्यायला सांगितलंय की ज्यांना हा त्रास होतो त्यांनी ओवा, जिरे आणि धने हा काढा आवर्जून घ्यायचा आहे. त्यानंतर डाळिंब खायला आहारात ठेवायचं आहे की डाळिंब खाल्ल्यामुळे काय होतं की डाळिंबामुळे आपली पचनशक्ती पण चांगली होते, रसधातू पण चांगला होतो आणि एक प्रकारे ना ते खाल्ल्यामुळे आपली पचनशक्ती चांगली झाल्यामुळे बाहेरनं काहीही खाण्यात जरी आलं ना तरी लूज मोशन्स होत नाही. किंवा बेलाचा मुरांबा, बेल असतो ना त्याच्यापासून हा बनवलेला जो त्याच्या फळाचा मुरांबा असतो हा सुद्धा लूज मोशन्सवर उत्तम काम करतो. तर जर तोच आपल्या आहारात असेल तर मग कसं आहे की जेव्हा पेशंटला त्रास होतो, आता ॲक्यूट त्रास आत्ता झालाय तर मग त्यावेळी त्याला औषध आपल्याला पोटातनं द्यायलाच लागतं. मग तेव्हा नुसतं जायफळ घेऊन नाही चालत. बरोबर. जेव्हा लूज मोशन्स होत आहेत तेव्हा प्रॉपर ट्रीटमेंट, पाणी सतत द्यायचं आहे त्याला, तो हायड्रेटेड कसा राहील पेशंट हे आपल्याला बघायचं आहे. पण हे वारंवार होऊ नये म्हणून बेलफळाचा मुरांबा, डाळिंब ह्या गोष्टी आपल्या आहारात हव्या. आणि कुठलीही गोष्ट खाताना आपल्याला काळजी घ्यायची. जर ती शिळी वाटते, त्याला तार आलेली दिसते असं जाणवतंय किंवा त्याची चव जरी बदललेली दिसली तरी आपण ती गोष्ट तिथे खायची नाही. नमस्कार करायचा आणि सांगायचं की हे मी नाही खाऊ शकत. बरोबर. कारण त्याचा पुढे जाऊन जर तुम्हाला त्रास झाला त्या अन्नाचा तर मग पुढे जाऊन ते प्रॉब्लेम्स वाढवण्यापेक्षा जर तुम्हाला तो पदार्थ चुकीचा लागतोय, त्याची टेस्ट बदलली आहे, याचा अर्थ काहीतरी त्याच्यात गोंधळ आहे.
निश्चित. आपण एक बोललो मांसाहार थोडासा कमी करावा किंवा करू नये, न केला तर उत्तम पावसामध्ये. हो. पण बऱ्याचदा असं होतं ना, जे प्रेमी असतात मांसाहाराचे, हो. त्यांच्या बाबतीत हा पण होऊ ते शकतं खाऊ आवरण. शकतात ना. हे हां. बघ, असं काही बंधन नाहीये. हं, हं. खाऊच नाहीये असं काही नाहीये. जे पचवता येईल ते खायचंय. म्हणजे हं. काय, की जर तुम्ही आता 4 भाग खाताय तर हं. तुम्ही 2 भाग खा. हं. जेवढं तुम्हाला इझिली पचेल असं अन्न तुम्ही घ्या. हं, हं, हं. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन झालंय, तुमच्या जिभेवरती पांढरा लेयर आलाय, हं, हं. याचा अर्थ तुमचं पचन बिघडलंय. मग बरोबर. जिभेवरती पांढरा थर दिसतोय, हं, चेहऱ्यावर पिंपल येताना दिसतायत, तर मग नॉनव्हेज थोडं कमी करून बघायचं. पण हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार. बरोबर. पावसाळा आला की एक होतं ना, मॉर्निंग वॉक बंद होतं. म्हणजे जे कधी-कधी पण जाणार असतात, "तर पाऊस पडतोय, आता राहू दे." त्यांना एक कारणच मिळतं व्यायाम न म्हणजे करण्याचं. कारण मिळतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये एकतर व्यायाम आणि घरी योगा. व्यायाम करायचा, कसा? योगासनं करायची. हां, घरी चालण्याचा व्यायाम हॉलमध्ये करू शकतो, हां. पण योगासनं आवर्जून करायची. कारण योगासनं किंवा सूर्यनमस्कार हे तुमचं अग्निमांद्य दूर करतात. सर्वांगाला होणारा व्यायाम आहे. बरोबर. तुम्ही नुसते 5 सूर्यनमस्कार घाला, तुम्ही फिट राहणारच आहात. हो. कारण हृदयापासून प्रत्येक अवयवाला रक्तपुरवठा होण्यासाठी बघ, प्रत्येक पोझिशन वेगवेगळं काम वेगवेगळं करतं. काम करतं. हार्मोनल इम्बॅलन्स दूर करतं. हो. पवन मुक्तासन, वेगवेगळी योगासनं रोज करा. हं. बघ, ज्याला करायचा आहे ना व्यायाम, तो कसाही करेल. बरोबर. पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे. हं, हं. पण ज्याला करायचा नाहीये तो कारण देईल. बरोबर. आणि पावसाळ्यात असा कुठलाही ऋतू नाहीये की ज्याच्यात आयुर्वेद म्हणेल की व्यायाम करू नये. फक्त उन्हाळ्यातच अर्धशक्त्या सांगितलंय की तुमच्या शक्तीच्या अर्धा व्यायाम करायचा. आयुर्वेद काय म्हणतंय, जर तुम्हाला दम लागलाय, थांबवा व्यायाम. म्हणजे तुमच्या शक्तीनुसार तुम्हाला रोज व्यायाम करायचा आहे, पण रोज करायचा आहे आणि हळूहळू त्याचा टप्पा वाढवायचा आहे. निश्चित. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा सांगेन, की पावसाळा म्हटलं की वातावरण हिरवंगार असतं आणि आपल्याला खरं आपण म्हणतो की त्रास होतो, आजार येतात, ते येतात, पण निसर्ग बहरलेला असतो. त्यामुळे अर्थातच आपल्या मनाला एक वेगळी शांती मिळते. मला वाटतं तुम्ही हिलिंगवरही खूप छान बोलता. त्यामुळे पावसाळ्या ऋतूचा आनंद कशा पद्धतीनं घ्या की जेणेकरून तुमचं मनही छान राहील, मनही तितकंच हिरवंगार बनेल आणि तुम्ही ठणठणीत राहाल पावसाळ्यात. तर तुम्ही तुमच्याकडनं मला ते जाणून घ्यायला आवडेल की कशा श्रावण पद्धतीने. मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. आपलं मन असंच असावं, हिरवगार कायम. बघ, दुःखाचे पावसाळे अनेक येतात आपल्या आयुष्यामध्ये. आपण अनेक दुःख बघत असतो, पण पाऊस बघ कसा भरभरून पडतो. म्हणजे तो कमी पडून चालत नाही, त्याला भरभरून पडावं लागतं ना. तसं मोकळेपणाने हसावं. रडायचं असेल मोकळेपणाने रडावं. प्रत्येक इमोशन तुमच्या शरीरातलं जे आहे ना, दाबून ठेवू नका. वाईट वाटलं व्यक्त व्हा, हसावं असं वाटलं हसा, दाबून ठेवू नका स्वतःला. असं कसं आहे, आपण ना नदी बघ, कधी एका जागी स्थिर नसते, कायम वाहत असते. आपलं आयुष्य असं असावं, कायम सतत पुढे जाणार. लेट गो. काही गोष्टींचे गिल्ट मनात न ठेवता आपला जन्म, आपल्याला परमेश्वरांनी हे जे आयुष्य दिलंय, प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा आहे. इतरांना काय जी आपण मदत करू शकू ती पूर्ण मनापासून करायची आहे. म्हणजे मग हा पावसासारखा आनंद आपल्याला मिळतो. बघ, पाऊस पडताना बघणं हे सुद्धा एक आनंद असतो. बरोबर. की त्या पावसाचा आनंद. मोर कसा थुई नाचायला लागतो. लहान मुलांना तू बघितलं असशीलच की पाऊस बघितला त्यांना तो भिजताना जो काही आनंद येतो, वेगवेगळ्या छत्र्या दिसतात. सो तो आनंद आपल्याला घ्यायचा आहे कोणत्याही ऋतूचा. तिन्ही ऋतू आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. पण ह्यात सगळ्यातही महत्त्वाचं आहे तुमचं आरोग्य. मी कायम असं म्हणते की जर तुमचं मन उत्तम असेल तर तुमचं शरीर उत्तम आहे, जर तुमचं शरीर उत्तम आहे तर तुमचं मन उत्तम आहे. आणि या सगळ्यासाठी रोज नामस्मरण करा. रोज रात्री झोपताना ओम नमो भगवते वासुदेवाय एकदा तरी तुम्ही नामस्मरण केल्याशिवाय झोपू नका. वा. आणि इतकं सुंदर असं तुम्ही पावसाळ्याचं सांगितलं आणि साधं सोपं, जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींपासून आपण आपलं रक्षण कसं करू शकतो. तर हा इतका छान पॉडकास्ट झाला आहे. पण जाता जाता थोडंसं आपण एक काय म्हणतात, विषय जरी मेडिकल असला, वैद्यकीय आयुर्वेदिक असला, तरी पण थोडासा रॅपिड फायरचा त्याला टच आपण देऊया. नक्की. की ज्याची उत्तरं तुम्ही मला अगदी एका वाक्यात सांगायची आहेत. पावसाळ्यातील एक सुपर फूड. स्पिरुलिनी. त्याची एक मला हे पण सांगाल की कशा स्पिरुलिनी हे एक प्रकारचं शेवाळं आहे, पण ते प्लांट बेस्ड प्रोटीन आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पिरुलिना घेत असाल ना, तुमची इम्युनिटी कोणत्याही ऋतूत चांगली राहते. म्हणजे पावसाळ्यामध्ये काय आपल्याला महत्वाचं आहे की आपली इम्युनिटी चांगली राहणं आणि प्रोटीन पण हवंय, कारण आपण
असा जड आहार कमी करतो, म्हणून स्पिरुलिनी असं म्हणतो. ओके. रोजची एक चांगली सवय पावसाळ्यात कोणती असावी? रोज पाण्याचा काढा घ्या सकाळी उठल्यावर. आणि एक चुकीची सवय जी पावसाळ्यात तुम्ही लगेच सोडायला हवी? पावसामध्ये भिजून तुम्ही ओले कपडे तसेच घालून राहत असाल तर ती चुकीची सवय आहे. घरात म्हणजे पावसाळा या ऋतूत घरामध्ये नेहमी असावं किंवा असावंच पावसाळ्यात असं एक आयुर्वेदिक औषध कोणतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं तन्वीशता, की हो. तन्वीशता हे सगळ्यांच्या इम्युनिटीसाठी सगळ्यात बेस्ट आहे. आणि पावसाळ्या काय प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येकाने घ्यावं असं हे इम्युनिटी बूस्टर टॉनिक आहे. प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाचा आरोग्य संदेश काय द्याल? तन्वी आरोग्य संदेश काय असेल? सगळ्यांसाठी आरोग्याचा संदेश हाच असेल की तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे. शरीर तुम्हाला सिम्पटम देतं, त्या सिम्पटमला ओळखून तुम्ही ट्रीटमेंट वेळेत करा. रोज व्यायाम करा, शांत झोप घ्या आणि आहार उत्तमच घ्या. जर आहार योग्य घेतला तर पचन उत्तम होणार आहे आणि तुमचं आरोग्यसुद्धा उत्तम राहणार आहे. निश्चित. आणि डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकं सुंदर, मी आत्तापर्यंत तुमचे पॉडकास्ट ऐकले होते, आज मला स्वतःला घ्यायची संधी मिळाली तो पॉडकास्ट, त्यामुळे अर्थात आणि खूप जवळून ऐकायची संधी मिळाली. सो खरं तर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही विचार प्रणालीच्या या प्लॅटफॉर्मवर आलात आणि आम्हाला वेळ दिला. धन्यवाद.